देवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते ना। तिकडे हरियाणामध्ये जन्मठेप झालेला राम रहीम महात्मा, त्यांचा भाजपचा राम रहीम, त्याला आतापर्यंत 12 वेळा पॅरोलवर सोडलाय निवडणुकीच्या निमित्तानं। 12 वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार, खून असे प्रकार घडले, अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात। आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करतोय बाहेर येऊन। मोदींना हे चालतं का? हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे। मला चिंता वाटते मोदींना भाषणं कोण लिहून देत आहे। मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेअब्रू करतायत, मोदींची हास्यजत्रा करतायत। ही अशी भाषणं लिहून या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत। म्हणजे काल काय बोललोय त्याचा आज पत्ता नाही, आज काय बोललोय त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना। अशा प्रकारे भाषणं करून देशाच्या प्रधानमंत्र्यापदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतोय। काल महाराष्ट्रात पण तेच झालं। काल काय म्हणे, ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो आहे। कुठली गोड बातमी? तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। ठीक आहे, यासाठी आम्ही सगळेच, मी कोणाचेही श्रेय नाही आहे, सगळ्यांचाच प्रयत्न आहे। गेले 20-25 वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतो आहोत सगळे। तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन आलात। लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला, महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय, त्याच्यामुळे राज्यात तुम्ही अशा गोड बातम्या देत फिरताय। जर तुम्हाला मराठी भाषेसंदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असता, पण आम्ही स्वागत करतो। त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करतात, हे चिंताजनक आहे। ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये काल फडणवीस आणि शिंदेंनी असं म्हटलेलं